नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षा किंवा सीटीटी परीक्षेसाठी बुक लिस्ट पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे पुस्तक आहेत ते आपण खरंच रिअल मध्ये पास होण्यासाठी पासच्या धर्तीवर वापरतोय का, त्या प्रॉपरली नोट्स जर वापरल्या तर आपल्याला फायदा होणार आहे का, मार्गदर्शन योग्य मिळत आहे का, आपण पास होणार आहोत का, हे आजच सर्वांनी एक स्ट्रॅटेजी बनवायचे, डिझाइन बनवायचे। या प्रॉपर बुक मधून अभ्यास केला तर कमी वेळेमध्ये तुम्हाला महा टीईटी किंवा सीटीटी परीक्षा पास होता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जे विद्यार्थी अडचणीत आहेत किंवा ज्यांना माहितच नाही या परीक्षेबद्दल हा व्हिडिओ पाठवा। अनेक व्हिडिओ यासारखेच माहितीचे आपण YouTube चॅनलवर टाकलेलेच आहेत, ते सुद्धा पाहायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर बुक लिस्ट कशी वापरायची, टीईटी परीक्षा तर द्यायचीच आहे, महा टीईटी परीक्षा, टेट एग्जाम, सीटीटी परीक्षा पास झाल्याशिवाय आपल्याला गव्हर्नमेंटचा ब्रँड लागणार नाही शिक्षक म्हणून। नसता आपले प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा इंग्लिश स्कूलमध्ये आयुष्यभर जे काही ताना करत बसावं लागणार आहे, कुणाच्या तरी हाताकडे बघत बसावं लागणार आहे, कुणाच्या तरी रूल्स खाली आपल्याला राहावं लागणार आहे। हे जर मिटवायचं असेल तर या क्षणाला ठरवा की आपल्याला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला महा टीईटी परीक्षेची तयारी करायची। आता याचं जर मटेरियल बघितलं बाजारात अगदीच कमी आहे मित्रांनो, अगदीच कमी, पण आपण हे सर्व मटेरियल उपलब्ध केलेलं आहे आणि तुम्हाला जर प्रॉपरली सेल्फ स्टडी ही करत असाल तर मित्रांनो एक स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवा, स्पर्धा परीक्षा लेवल अभ्यास करायचे आपल्याला, तेवढा जास्त नाही, आपल्याला पण त्या लेवलनी अभ्यास ठेवायचे, तरच येत्या काळामध्ये आपण या परीक्षेमध्ये सक्सेस होणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व सिलेबस जर बघितला 1 ते 10 पर्यंतच्या स्टँडर्ड पर्यंतची काठिण्य पातळी असणार आहे। आणि स्पर्धा परीक्षेची ग्रुप सी कोणतीही परीक्षा असू द्या 1 ते 10वी पर्यंतच्या काठिण्य पातळीपर्यंत प्रश्नांची दर्जा असतो। त्यामुळे प्रॉपरली बुक लिस्ट वापरताना कोणती काळजी घ्यावी, सर्वात प्रथम महा टीईटी बद्दल बोलू आपण, त्यानंतर सीटीटी बद्दल कोणते बुक्स यूज करायचे, कोणत्या पुस्तकावर जास्त भर द्यायचा हे पाहणार आहोत। सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, मागे 7 टीईटी झाल्या, किती झाल्या, महा टीईटी 7 कंप्लीट झाल्या, 7 दुनी 14 पेपर झाले साधारणपणे। या 14 पेपरची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळवायची आहे, प्रश्नपत्रिका संच सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे। त्याच्यामधून आपल्याला प्रश्नांची काठिण्य पातळी कळणार आहे, प्रश्नांचा अभ्यास करता येणार आहे, प्रश्नामुळे आपल्याला ही परीक्षा खूप सोप्या रीतीने हँडल करता येणार आहे। त्यासाठी सर्वात प्रथम गाईड म्हणत नाही मित्रांनो, प्रश्नपत्रिका, मागील प्रश्नपत्रिका, आणि याच्यासाठी तुम्हाला वापरायचे विद्या भारती प्रकाशन। लक्षात घ्या, कोणतं, विद्या भारती प्रकाशन। आता सरांचं काही लगा आहे का, नाही, अजिबात नाही मित्रांनो, प्रकाशन छान आहे, आमचं लातूरचं आहे त्यामुळे सांगत नाहीये, पण विद्यार्थी मित्रांनो विद्या भारती प्रकाशनचे पुस्तक दर्जेदार आहे, तुम्ही ऑनलाईन मागवू शकता। म्हणजे ऑनलाईन कुठून, वेबसाईटवरून मागवा, आपल्याकडे उपलब्ध नाही, ऑनलाईन वेबसाईटवरून मागवू शकता किंवा इतर ठिकाणी तुम्हाला भेटत असतील बुक स्टॉलला तर तिथे सुद्धा तुम्हाला ते मिळत असतात। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बुक्स म्हणजे थोडीशी मेहनत घ्यायची तयारीच नाही, वेळ कमी आहे आणि अभ्यास तर करायचंय, मार्गदर्शन मिळवायचं असेल तर आपलं ऑनलाईन क्लास चालू आहेत मित्रांनो। हा माझा संपर्क क्रमांक आहे 9665484048 म्हणजे 9665484048। याच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझा नंबर दिलेलाच आहे, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, क्लासची डिटेल तुम्हाला मिळून जाईल। आता विद्यार्थी मित्रांनो, पहिली स्ट्रॅटेजी आणि पहिलं पुस्तक आपल्याकडे कुठलं पाहिजे, मागील प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे। प्रश्नांची काठिण्य पातळी आपल्याला लक्षात येणार आहे, पेपर 1 असू द्या, 2 असू द्या, विषय कोणतेही असू द्या, सर्व विषय इन्क्लूड असतात आणि त्या प्रश्नांची काठिण्य पातळी आपल्याला लक्षात येणार आहे। आता त्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे विषयानुसार आपल्याला बुक वापरायचे, कसे, विषयानुसार। आता मराठी व्याकरणसाठी विद्यार्थी मित्रांनो जमलं तर बघा, आता काही तोंडी बुक सांगतो, काही लिहून देतो,
तर जमलं तर 8वीचं स्कॉलरशिपचं मराठीचं बुक वाचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 8वीचंच गणितासाठी सुद्धा बुक्स वापरा. म्हणजे स्कॉलरशिपच्या पुस्तकातले जशाला तसे प्रश्न आलेले निदर्शनास 7 पेपरमध्ये आलेलं आहे. त्यामुळे स्कॉलरशिपची पुस्तकं तुम्ही कुठल्या शाळेत जर असाल तर शाळेमधले पुस्तक वाचलात तर त्याच्यातून तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. स्कॉलरशिपचे बुक्स वाचायला विसरू नका. विशेष करून 5वी आणि 8वी या वर्गाचे स्कॉलरशिपचे दोन्ही ठोकळे वाचून घ्यायचे. त्यामुळे तुमचा त्याच्यामध्ये जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा विषय असा आहे मित्रांनो, मराठी व्याकरणसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता मित्रांनो. आणि इंग्लिश साठी सुद्धा हेच पुस्तक वापरलात तरी चांगलं आहे. इंग्रजी व्याकरणासाठी इंग्रजी व्याकरण करा आणि पेपरमध्ये एक नोट करायचे, तुम्हाला 7 पेपर मधलं एक काढायचंय की कोणते प्रश्न जास्त विचारलेले आहेत, कोणत्या घटकावर सातत्याने दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नावर फोकस करायचे, त्याचे नियम पाळायचे, त्याचे व्याकरणाचे नियम सुद्धा लक्षात घ्यायचे. तेच आपण क्लासच्या माध्यमातून शिकवतोय. विद्यार्थी मित्रांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस ई नोट स्वरूपात नोट सुद्धा उपलब्ध केलेले आहेत सर्व विषयाच्या. पासिंग पुरतं 100%, पासिंग पेक्षा जास्त पण कमी नाही, हे सर्व मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे क्लासच्या माध्यमातून. तर पण काही विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. आता हे झाला विषय काय, मराठी इंग्रजी या विषयासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचे दोन्ही पुस्तक वापरू शकता, एकदम बेस्ट आहेत. आणि एखाद्या वेळेस मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरा, त्याच्यामधलं पत्रलेखन विशेष करून बघा. प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल पत्रलेखनावर कसे प्रश्न विचारलेले आहेत, उतार्यावर कसे प्रश्न विचारलेले, कसे सॉल्व्ह करायचे ते त्याच्यामधून दिलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या सर्व विषयाचं मी का सांगतोय, मी तर मॅथ शिकवतो पण या सर्व विषयाचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे की लोक का पास होत नाहीत, लोकांना कुठल्या अडचणी येतात, लोक का ही परीक्षा क्रॅक करू शकत नाही. त्याचं एकमेव आणि अति महत्वाचं कारण म्हणजे लोकांकडे वेळ कमी आहे. लोक फॉर्म आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात, पण यावेळेस अशी चूक करायची नाही मित्रांनो. अभ्यासात राहायचंय, संपर्क व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला अभ्यासामध्ये राहायला मदत आमच्या क्लासच्या माध्यमातून होणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 55-60 मार्क 100% मिळवाल, पण तुम्हाला 90 क्रॉस करायचे, 90 मार्क क्रॉस करायचे. हे डोक्यामध्ये ठेवूनच प्लॅनिंग नुसारच अभ्यास केला तरच येत्या आगामी काळामध्ये टीईटी क्रॅक होणार आहे. त्यानंतर बालमानसशास्त्र सर्वांचा प्रश्न असतो मित्रांनो, कुठला बालमानसशास्त्र या विषयाचे अजिबात मार्केटमध्ये पुस्तकं नाहीत, जे आहेत त्याच्यामध्ये चुका खूप आहेत. मग त्यासाठी काय करायचे, आपण डीएड केले, बीएड केलेले आहे, अध्ययन अध्यापन पद्धती या सर्व गोष्टी, बालकांचे स्वास्थ्य सर्व गोष्टी शिकलेले आहेत. म्हणजे डीएड बीएड चे जर पुस्तकं तुम्हाला पॉसिबल असतील एकदा रिवाइज करा. आणि एकच पुस्तक सांगतो मित्रांनो, जास्त महाग नाही, फडके प्रकाशनचं बालमानसशास्त्र वाचायला विसरू नका मित्रांनो. बस एकच फडके प्रकाशन च बालमानसशास्त्र वाचायला विसरू नका. याचं जर काही तुम्हाला पीडीएफ वगैरे हवी असेल, म्हणजे कुणीतरी व्हायरल केलेली आहे, माझ्याकडून झालेलं आहे मित्रांनो, त्या माझं टेलिग्राम चॅनल देतो, याला जॉईन करून टाका. @H पुंडेसर याच्यावर टाकलेलं आहे, तुम्ही जॉईन करून टाका. तुम्हाला याच्यातून मिळून जाईल की ते एक पीडीएफ भेटून जाईल, तुम्ही त्याच्यातून अभ्यास करू शकता. आता त्यानंतरचा तिसरा मुद्दा असा आहे, अंकगणित या विषयासाठी सर खूप प्रॉब्लेम आहे आणि अंकगणित आमची काही पाठ सोडणारच नाही आणि सोडू शकणार पण नाही मित्रांनो. अगदीच कच्चा असेल तर 8वी आणि 5वी स्कॉलरशिप आणि मित्रांनो एकच सांगतो, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा. कुणाचं वापरा? पंढरीनाथ राणे सरांचं स्पर्धा परीक्षेचं. अगदी पिंजून काढा ते पुस्तक, तुम्ही 100% गॅरंटेड पास होणार आहात. त्याच्या पलीकडेही जमत नसेल गुरु अकॅडमीवरले व्हिडिओ बघा हो, आणि समजत असेल तर क्लास जॉईन करायला काहीच हरकत नाही. माझे व्हिडिओ बघा, मी मॅथ शिकवणार टीचर आहे आणि कसं मॅथ शिकवतोय जर आपले विद्यार्थी बघत असतील, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, इथपर्यंत आला असाल बघत, तर मित्रांनो कमेंट करून सांगा, नवीन विद्यार्थ्यांना समजू द्या. मॅथ मध्ये टीईटीला रिझल्ट देणारा
कुठली अकॅडमी आहे फक्त सांगा. मॅथ मध्ये टीईटीला रिझल्ट देणारी फक्त आणि फक्त गुरु अकॅडमी आहे. आणि मॅथ मध्ये तुम्हाला गॅरंटी के साथ सांगतो मित्रांनो, कितीही कच्चा असू द्या, कितीही गॅप असू द्या, आवड नसणारे सुद्धा लोक आवड निर्माण करून देणार म्हणजे एकमेव नाव म्हणजे पुंडे सर, म्हणजे मी स्वतः आहे मित्रांनो. ठाम मध्ये सांगतो, माझा प्रत्येक विद्यार्थी 25+ मार्क घेतला पाहिजे मॅथ मध्ये. या एवढ्या तळमळीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झाले मेन 1 2 3 4. आता राहतो तो परिसर अभ्यास. आता सर याचं कसं पॉसिबल करायचं? भूगोल विचारतं, विज्ञान विचारतं, त्यानंतर इतिहास विचारतं, त्यानंतर नागरिक शास्त्र विचारतं, पंचायत राजवरील प्रश्न विचारतात, संगणकावरील प्रश्न विचारतात, माहितीचा अधिकार विचारतात, त्यानंतर कुठलंही काही जीके विचारतात. आता याचं कसं पॉसिबल करायचं? काळजी नका करू मित्रांनो, नोट्स उपलब्ध केलेल्याच आहेत आपण ऍपच्या माध्यमातून. तुम्हाला क्लास लावणं गरजेचं वाटत असेल तर लावू शकता, नसता तुम्हाला काय वापरायचंय? पाठ्यपुस्तके वापरायची. आता याचं पुस्तक बाजारामध्ये एकत्रित भेटणारच नाही, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय करायचंय, 1 ते 10 पर्यंतचे पाठ्यपुस्तक उपलब्ध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून ते अमेरिकन रशियन राज्य व्यवस्था किंवा राष्ट्रीय व्यवस्थेपर्यंत प्रश्न विचारले जातात. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण माध्यमातून काय केले, याचा 12,000 प्रश्नांचा संग्रह एकत्रित केलेला आहे आणि ते आपण ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय. त्या पलीकडे जाऊन पाठ्यपुस्तकावरील एनसीईआरटी किंवा महाराष्ट्र बोर्ड यांचे 1 लाइनर पुस्तक बाजारात उपलब्ध असतात. ते मिळत असतील तर ते तुम्ही हँडल करू शकता, त्याच्यातून तुम्हाला फायदा होणार आहे या विषयासाठी. पण विद्यार्थी मित्रांनो, हे बुक लिस्ट तुम्हाला आवश्यक असणारच आहे. याच्याशिवाय तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करता येणार नाही. शॉर्टकट कुठलाही नसणार आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये किती लोक पास होत आहेत लक्षात घ्या. तुम्हाला जर शिक्षक व्हायचंय, थोडा थोडा अभ्यास करा, पण रेग्युलर करणं गरजेचं आहे. सर पेपर कधी असतो या गोष्टीकडे तुम्ही वाट बघत बसू नका. आता पेपर मी सांगितलेलं आहे, एप्रिल महिन्यामध्ये 1 ते 15 तारखेच्या दरम्यान तुम्हाला टीईटी परीक्षेचे अपडेट मिळून जाईल. पेपर जून जुलै मध्ये बी होईल किंवा जून मध्ये एंडिंग पर्यंत पण होईल. एका दिवशी पेपर असतोय, त्यामुळे कधीही नोटिफिकेशन पडू शकते. त्यामुळे तुम्हाला अभ्यासात राहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बुक लिस्ट मध्ये तुम्हाला असेच पुस्तक वापरायचे जे की दर्जेदार असले पाहिजेत. त्याच्यातून आपला अभ्यासक्रम कव्हर झाला पाहिजे, आपला वेळ वाया गेला नाही पाहिजे, सर्वात महत्वाचं. आणि आपल्याला प्रॉपरली विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा क्रॅक करता येणार आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे, या परीक्षेमध्ये फक्त 3.7% लोक पास झाले. किती? 3.7% लोक पास झाले. याचं एकमेव कारण म्हणजे सर्व क्राऊड बिझी असतो आपला. काही लोक घर सांभाळण्यामध्ये व्यस्त असतात, काही लोकांना नोकरी केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यासाठीच मित्रांनो लाईव्ह क्लासच्या माध्यमातून सुद्धा आपण रेकॉर्ड सुद्धा देतोय. ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांनी नोट्स सुद्धा यूज करता येत आहेत, ती पण ऑनलाईन सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ऍपच्या माध्यमातून देता येत आहेत. विद्यार्थ्यांना पास करण्याची हमी सुद्धा त्याच्यासोबतच मिळणार आहे. फक्त माझा क्लास जॉईन करायचा असेल तर पहिली जी उत्सुकता असते बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये, टाका यार क्लास जॉईन करून, फीस कमी आहे, बघू नंतर लाखो रुपये देऊन सुद्धा टीईटी क्रॅक होत नाही. पण विद्यार्थी पुन्हा ढिला पडतो, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो. अशा विद्यार्थ्यांचा बडीमार नकोय मला. जे येतील प्रॉपर करतील तेच विद्यार्थी सक्सेस करायचे आपला हेतू आहे. विद्यार्थ्यांना रिझल्ट हवा असतो आणि क्लासवाल्यांना सुद्धा विद्यार्थी मोठा झालेला बघायचा असतो. त्यासाठीच ही मिशन टीईटी बॅच चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचंय त्यांनी लवकरात लवकर जॉईन करावे. 4-5 दिवस 10 दिवस जर झाला असेल आपला क्लास सुरू होऊन, ते सुद्धा मागचे लेक्चर तुम्हाला दिसतील. पुढे सुद्धा कंटिन्युअसली लाईव्ह लेक्चरचा भडीमार असणार आहे आणि विद्यार्थ्यांना प्रॉपर पेपरनुसार गाईड केलं जाणार आहे. त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे 9665484048. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, क्लासची डिटेल मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी परीक्षेचा फॉर्म भरलाय, त्या विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात मार्गदर्शन करतो. सीटीटी परीक्षा ही सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट
जे की टीईटीच्या धर्तीवरच असते, तिच्यामध्ये पास होण्याचा टक्का या परीक्षेपेक्षा सुद्धा 2% असतो मित्रांनो, लक्षात घ्या। ऑल ओव्हर इंडियामध्ये 20 लाख लोक बसतात, 30 ते 40 हजारच लोक पास होतात। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा सुद्धा जर क्रॅक करायची म्हटल्यानंतर प्लॅनिंग नुसारच क्रॅक करावी लागते। याचं काहीच करू नका, बाजारातून मागील पेपर आला फक्त आणि त्याचाच अभ्यास करा। बाजारातून मागील पेपर आणा आणि त्याचाच अभ्यास करा। विद्यार्थी मित्रांनो, ही दोनच भाषांमध्ये पेपर असतो, एक हिंदी असते आणि एक इंग्लिश असते। मी स्पष्ट सांगतोय, मी मराठीमध्ये शिकवतो। ते प्रश्न सीटीईटीला येतात, पण ते हिंदीमध्ये येतात, जशाला तसे सुद्धा येतात, फक्त हिंदीमध्ये येतात। ज्यांना लँग्वेजचा इश्यू नाही त्यांनी माझा क्लास जॉईन करायला कुठली हरकत नाही। मी असं सांगत नाही की आमचाच क्लास जॉईन करा सीटीईटी कव्हर होईल, नाही, आपण मराठीमध्ये शिकवतो। आमचा सर्व स्टाफ हा मराठी मीडियम मधून शिकवणारा आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे विद्यार्थ्याची कुठलीही फसवणूक होऊ नये म्हणून आधीच सांगतोय, सीटीईटीची तयारी तुम्ही करू शकता टीईटी सोबत, पण तुम्हाला लँग्वेजचा थोडासा इश्यू येऊ शकतो। म्हणजे हिंदीमध्ये पेपर असतो, आपण मराठीमध्ये शिकवतो आणि टीईटी परीक्षा टेट परीक्षेमध्ये कुठलीच अडचण आपल्या क्लासच्या माध्यमातून येत नसते। बुक लिस्ट आत्ताच तुम्ही सेव्ह करून घ्या, विद्यार्थ्यांना, इतर विद्यार्थ्यांना सुद्धा पाठवा आणि बाजारात गेल्यानंतर अशी दर्जेदारच पुस्तकं निवडा जी की आपल्या भवितव्यासाठी कामाला येणार आहेत आणि हेच पुस्तकं जपून ठेवा। येणाऱ्या टेट एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला याच्यातूनच अभ्यास करायचा आहे आणि याच नोट्स वापरायचे, म्हणजे दोन्ही एका दगडात दोन्ही पक्षी मारले जातील या पद्धतीने आपल्याला या परीक्षेची तयारी करायची आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला ग्रो अकॅडमीला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।